मुंबईतला होळी उत्सव कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण या होळी उत्सवाच्या निमित्तानं स्थानिक बांधवांकडून अनेक वेळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो। मी सध्या वरळीमध्ये आहे आणि वरळीमध्ये अशाच एक होळीच्या निमित्तानं टोरेस कॅम्प घोटाळा ज्या पद्धतीनं घडला मागच्या काही दिवसांमध्ये त्याची प्रतिकृती उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या वरळीतल्या BDT चाळ क्रमांक 7879 इथल्या वीर नेताजी क्रीडा मंडळानं सादर केलेल्या टोरेस कॅम्प घोटाळा या थीमवर साधारणपणे 50 फुटाचा हा पुतळा तयार करण्यात आलेला आहे आणि या देखाव्याच्या ठिकाणी मी सध्या उपस्थित आहे। या देखाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर या परिसरामध्ये अनेक लोकांची ज्या पद्धतीने फसवणूक झालेली आहे, कशा पद्धतीनं हा घोटाळा उघडकीस आला आणि हे घोटाळा नेमके कशा पद्धतीने करत होते या बाबी दाखवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। करोडो रुपये घेऊन काही परदेशी नागरिक यांना पोबारा केल्याचं पाहायला मिळतंय। युक्रेनच्या 2 महिला त्याच्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सध्या त्या पोलिसांच्या हाती लागलेल्या नाही आहेत, त्या देश सोडून पळालेल्या आहेत। मात्र ज्यावेळेस हे प्रकरण संपूर्ण उघडकीस आलं होतं दादरमध्ये, त्यावेळेस सामान्य नागरिकांचे करोडो रुपये गेल्याचं देखील समोर आलं होतं। अनेक नागरिक जे आहेत त्यांना आपल्या जमापुंजी या कंपनीमध्ये गुंतवली होती आणि त्यानंतर हा मोठा घोटाळा जो आहे तो उघडकीस आला होता। कमी पैशामध्ये कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात परताव्याचा आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले गेले होते, हे या निमित्तानं, या देखाव्याच्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न वीर नेताजी क्रीडा मंडळानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एक भव्य प्रतिकृती आहे, याच्यामध्ये एक परदेशी नागरिक दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानं कशा पद्धतीनं ही फसवणूक केली त्या संदर्भातली माहिती देखील या क्रीडा मंडळानं या बोर्डच्या निमित्तानं आपल्याला दाखवल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत टोरेस कंपनीच्या नावानं झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाला टोरेस घोटाळा म्हणतात। या कंपनीनं गुंतवणूकदारांना मोठ्या व्याजाचं आमिष दाखवून फसवणूक केली, ज्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आलेत, अशा पद्धतीची माहिती या बोर्डवर लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच वीर नेताजी क्रीडा मंडळानं एक आकर्षक देखावा तर उभारलाय, मात्र त्या निमित्तानं एक सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।